नमस्कार. ग्रामीण भागामध्ये राहण्याची जी सवय लागली होती आणि तेथील लहानपणाचं वातावरण, आईसोबतचा घालवलेला काळ, या सगळ्या गोष्टी आज जर आपण स्मरण करायला गेलो तर पाठीमागे जाऊन पाहिल्यानंतर खूप काही नाविन्य आजही जसे तसं जाणवतं. मी प्राध्यापक चंद्रकांत अकोलकर, कृषी साहित्यिक, आज शैक्षणिक क्षेत्रात खूप चांगलं काम करतो आहे. परंतु आपल्या आईसंदर्भात आता आईचं स्मरण व्हावं म्हणून आमची 14वी पुण्यतिथी आमच्या आईची आहे. त्या अनुषंगाने मला सुचलेली एक कविता आहे, ती मी आपल्यासमोर सादर करू इच्छितो. आय होती तेव्हा आमची शान होती, आय होती तेव्हा आमची शान होती. गावी येताना अननस आण म्हणायची, कुठवर आलाय म्हणून सारखी विचारायची. घाटात आलोय म्हणालो तर लवकर ये म्हणायची. अंड्याची पोळी मला ती करायला द्यायची. आय होती तेव्हा आमची शान होती. लहानपणी आमच्या कापडं धुवायला आय कमळाईला जायची. ओढ्याचं पाणी अडवून आंघोळ कर म्हणायची. नागडेच आम्ही पाण्यात नाचायचो, नागडेच आम्ही पाण्यात हसायचो. तवा मुर्द्यांनो कापडं घालं म्हणायची, तवा मुर्द्यांनो कापडं घालं म्हणायची. आय होती तवा आमची शान होती. भूक लागली तवा लसूण घालून मिरचीचा खुडा करायची. भाकरीबरोबर खुड्याची लज्जत भारी असायची. शाळेत जाताना चप्पल नसायची, चड्डी फाटली म्हणून थिगळ लावायची. तव्यावरच्या भाकरीसारखी गालावरून हात फिरवायची. आय होती तेव्हा आमची शान होती, आय होती तेव्हा आमची शान होती. आणि आता घाटाच्या वळणावर आल्यावर लांबच लांब गाव दिसतो. गावही सुना आणि घरही सुनं. राहिल्या त्या आठवणी, राहिल्या त्या स्मृती. आय जाऊन आता 14 वर्ष झाली. रामाचा वनवास मात्र अजून संपलाच नाही. आय होती तेव्हा आमची शान होती, आय होती तेव्हा आमची शान होती. धन्यवाद.